नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. 9 एप्रिल ते 15 एप्रिल तर या दरम्यान आपण स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपण गुरुचरित्र पारायण करणार आहोत. पण काही कारणानिमित्ताने जर तुम्हाला हे पारायण करणं शक्य होणार नसेल, तर तुम्ही 3 दिवसीय पारायण करू शकता. तर 3 दिवसीय गुरुचरित्र पारायण आपण कसे करावे, रोज किती अध्याय पठण करावे, उद्यापन कधी, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, गुरुचरित्र हा ग्रंथ 7 दिवसीय सप्ताह काळातच पठण करायचा असतो. पारायणाला 2 तास लागतात आणि जेव्हा 1 दिवसीय पारायणाला पूर्ण दिवस लागतो आणि 7 दिवसीय पारायणच करायचं असतं. 7 दिवसीय पारायण आहे आणि त्यामध्ये आपल्या अडचणी, मासिक धर्म, सुतक आहे, भरपूर अशा अडचणी येतात आणि त्यामुळे आपल्याला पारायण करणं जमत नाही. तर 3 दिवसीय पारायण करावे आणि शक्यतो 7 दिवसाचंच जे पारायण आहे तर ते करावे आणि 8व्या दिवशी सांगता करावी. पण स्वामी पुण्यतिथीला 7व्याच दिवशी सांगता ही केली जाते. पण तरीसुद्धा तुमची इच्छा असेल तर 3 दिवसीय पारायण तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्हाला 7 दिवसाचे पारायण करणं शक्य होत नसेल तर तुम्ही 3 दिवसीय पारायण हे करू शकता. तर ते कसे करावे, त्याचे नियम काय? तर बघा, गुरुचरित्र पारायणाचे नियम खूप नाही. तुम्हाला जर नियम पाळायचे नसेल तर तुम्ही पारायण नाही केले तरीही चालेल. तर बघा, यामध्ये आपल्याला नियम हे पाळायचेच असतात, कारण नियम पाळले तरच आपण जे काही सेवा करत असतो, जे काही पारायण करत असतो तर त्याचे फळ आपल्याला मिळत असते. आणि त्यामुळे जे काही नियम आहे तर त्या नियमांचे पालन करूनच आपल्याला या ग्रंथाचे पारायण करायचे आहे. तर बघा, ब्रह्मचर्याचे पालन आपल्याला करायचे आहे. त्यासोबतच गादीवर झोपायचं नाही, तर चटईवर आपल्याला झोपायचं आहे. त्यानंतर कांदा लसूण आपल्याला वर्ज्य करायचा आहे, भात वर्ज्य करायचा आहे, कडधान्य देखील आपल्याला वर्ज्य करायचं आहे. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला खायच्या नाही. आणि शक्य होईल तर तुम्ही सकाळीच पारायण करावे. म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठून तुम्ही पठण करू शकता. आणि पारायण करताना ढेकर, आळस यायला नको, त्यासाठी आपल्याला असे पदार्थ हे खायचे नाही की ज्याने आपल्याला ढेकर येईल, आळस येईल. तर ज्यामध्ये मेथी, शेपू या भाज्या खाऊ नका. 3 दिवस या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहे. म्हणजे हे धान्य, कडधान्य, भात हे आपल्याला खायचे नाही. तर हे नियम आहेत. आणि शेवटच्या दिवशी वरण भात, श्रावणी घेवड्याच्या शेंगा, पोळी आणि शिऱ्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो. किंवा तुम्ही पुरणपोळी देखील करू शकता. फक्त जो काही आपण सार बनवतो तर त्यामध्ये आपल्याला कांदा लसूण हे वापरायचं नाही. आता अध्याय आपण किती वाचावे, तर पहिल्या दिवशी आपल्याला 1 ते 22 अध्याय पठण करायचे आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 23 ते 33 अध्याय पठण करायचे आहे आणि तिसऱ्या दिवशी 34 ते 53 अध्याय आपल्याला पठण करायचे आहे. तर याप्रमाणे तुम्ही 3 दिवसीय पारायण करू शकता. तुमच्यामध्ये स्टॅमिना पाहिजे. एका बैठकीतच आपल्याला हे पठण करायचे आहे आणि नाही जमणार, म्हणजेच जर तुमचं छोटं बाळ असेल तर तुम्ही 2 वेळा देखील पठण करू शकता. त्यासोबतच दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही पठण करू शकता आणि मध्येच जर बाथरूमला गेले तर परत अंघोळ करून पुढील अध्याय हे पठण करावे. त्यासोबतच 12 ते 12:30 या वेळेमध्ये तुम्हाला पठण करायचं नाही. तसेच 7 दिवसीय तुम्ही पारायण करत असाल किंवा 3 दिवसीय देखील करत असाल तरीही आपल्याला हेच नियम पाळायचे आहे. त्यासोबतच कोणाची निंदा आपल्याला करायची नाही, कोणाचा अपमान करायचा नाही, या गोष्टी देखील आपल्याला पाळायच्या आहेत. तर हे पारायण 9 एप्रिल ते 15 एप्रिल तर या दिवसांमध्ये, या वेळेमध्ये तुम्ही कधीही करू शकता. 3 दिवसीय तुम्ही पारायण या 9 एप्रिल ते 15 एप्रिलमध्ये कधीही करू शकता. कोणत्याही 3 दिवसात तुम्ही हे पारायण करू शकता. किंवा 9 एप्रिलच्या आधी देखील तुम्ही सुरुवात करू शकता. तुम्हाला जसं जमेल तसे तुम्ही करू शकता. पहिल्या दिवशी आपल्याला 3 कुत्रे आणि 1 गाईला नैवेद्य दाखवायचा आहे. तर हा नैवेद्य आपल्याला पारायण करण्याच्या आदल्या दिवशी आपल्याला करायचा आहे. म्हणजेच नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आपल्याला पठण करायला सुरुवात करायची आहे. त्यासोबतच रोज 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. 1 माळ गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे. गणपती अथर्व शीर्षाचे 1 वेळा पठण करायचे आहे. स्वामी स्तवन पठण करायचे आहे आणि त्यानंतर अध्यायाला आपल्याला अध्याय पठण करायला सुरुवात करायची आहे. तर हे आपल्याला पहिल्या दिवशीच करायचे आहे. त्यासोबतच जर तुम्ही घरामध्ये पारायण करत असाल तर त्या ग्रंथात सांगितल्याप्रमाणे घरामध्ये एक ब्राह्मण जोडपं जीव घालायचं असतं आणि शक्य झालं तर
करा, नाही तर तुम्ही इतर जोडपं देखील जेवू घालू शकता. तसेच गुरुजींना यथाशक्ती कोरडा शिधा देखील आपल्याला दान करायचा आहे. तर या सर्व गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत.